नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा गणपत्ते. सुसंवाद करिअरचा या चर्चासत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजच्या चर्चेचा विषय हा फार खास आहे आणि तो म्हणजे संगीत क्षेत्रातले करिअर. संगीत हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य घटक, ज्यात वर्षानुवर्षे प्रचंड बदल घडून आले. पारंपरिक शास्त्रीय संगीतापासून ते समकालीन शैलीपर्यंत आजच्या संगीतकाराचा प्रवास हा खूप वेगळा आहे आणि म्हणूनच आज आपण आजच्या चर्चासत्रात संगीत क्षेत्रात खोलवर जाऊ. पूर्वीच्या तुलनेत आता उपलब्ध असलेल्या मार्गांचा आणि संधींचा शोध घेऊ. टेक्नॉलॉजीचा वापर होत असतानाही संगीताचा वारसा कसा जपता येईल यावर चर्चा करू. याशिवाय परदेशातल्या शिक्षणाच्या संधी आणि आजच्या तरुणाईला जर संगीत क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्यावरही चर्चा करू. आणि यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे कुशल तबलावादक माननीय श्री अल्पेश मोहारीजी यांना. वेलकम सर. आजच्या चर्चासत्रात तुमचं स्वागत आहे. अल्पेशजी हे इंडियन क्लासिकल आणि एक्सपेरिमेंटल म्युझिकसाठी ओळखले जातात. त्यांची संगीत शैली ही पारंपरिक शास्त्रीय संगीत, जॅझ, ब्ल्यूज आणि जागतिक संगीत यातनं प्रेरित झालेली आहे. ते एक इनोव्हेटिव्ह म्युझिक एज्युकेटर म्हणूनही ओळखले जातात. उत्तराखंड सरकारने त्यांचा बेस्ट परफॉर्मर म्हणून गौरव केला आहे. तर म्युझिक रेकॉर्डिंग, म्युझिक एज्युकेशन आणि म्युझिक परफॉर्मन्स यासाठी पूर्ण जगात त्यांचा वावर आहे. तर सर, आज आमच्या चर्चासत्रात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर अल्पेशजी, पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारावासा वाटतो की संगीत क्षेत्रातल्या तुमच्या करिअरला कधी आणि कुठे सुरुवात झाली? तुमचा प्रेरणा स्रोत काय होता आणि त्यावेळी तुमच्या कुटुंबाची आणि समाजाची काय प्रतिक्रिया होती? माझ्या म्युझिकची जर्नी खूप मला मी जेव्हा आठवतो का कोणी मला विचारतं, माझा हा खूप आवडीचा सब्जेक्ट असतो, कारण की फारच इंटरेस्टिंग आहे. मी जेव्हा दुसरी तिसरीत होतो तेव्हा मी गणपती मिरवणूक जेव्हा निघायचे तर तेव्हा जे ढोल ताशा वाजायचे ते मला अतिशय म्हणजे खूपच मी अट्रॅक्ट व्हायचो त्याला. आणि मी चालत 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 मागे मागे ते ऐकत ऐकत जवळ जात जात तो जो ढोलचा जो साऊंड आहे तो एकदम जवळ जाऊन ऐकायचं. ते मी चालू केलं. तसं मी जेव्हा 5th पाचवीत होतो, 5वीत 6वीत आठवत नाही मला, तेव्हा मी पहिल्यांदा तबल्याचं परफॉर्मन्स ऐकलं आणि तेव्हा मला कळलं की तबला काय आहे. तर तो जो मोमेंट होता तो लव ॲट फर्स्ट साईट होता, कारण की मला दुसरं काहीही दिसलं नाही तेव्हा. मी फक्त तबल्याकडेच 2 तास बघत होतो आणि मला पुढे काय मागे काय काहीही कळत नव्हतं आणि फक्त फोकस तबल्यावरती होता. तर तो पहिला जे म्हणतात मी प्रेमात पडलो. आणि नंतर मी जेव्हा 10वीत 12वीत जेव्हा मी आलो तेव्हा मी आमचे घराकडे एक गुरु तबल्याचे राहायचे, त्यांच्याकडे मी गेलो. म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं की तू तिथे जा आणि मी तिकडे थोडं बेसिक शिकायला लागलो. पण 12वी नंतर जे 12th माझं झालं नंतर मी आणखीन सिरियस झालो की मी जेव्हा घरात सांगितलं की मला आता म्युझिकच करायचं आहे आणि बाकी मी गोष्ट नाही करू शकत, तर जसं बाकी घरामध्ये कदाचित म्युझिक फॅमिलीमध्ये त्याचं सेलिब्रेशन होत असेल, पण माझ्या ह्याच्यामध्ये सायलेन्स होतं, कारण की माझे पॅरेंट्स बिलकुल म्युझिक बॅकग्राऊंडचे नाही आहे. तर त्यांना माहिती नव्हतं काय करायचं. तर मी त्यांना कन्व्हिन्स केलं की मला पुढचे 5 वर्ष द्या आणि तुम्हाला जे पाहिजे का मला जे करायचं ते मी करून दाखवेल आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये सेटबॅक नाही येणार, इतका फक्त मला तुम्ही सपोर्ट करा. जे त्यांनी मला दिलं आणि त्या प्रवासामध्ये मला माझे गुरु सापडले आणि मी त्यांच्याकडे तालीम घेतली. गुरुशिष्य परंपरामध्ये माझी तालीम झाली आहे आणि ती तालीम घेत असताना मी माझं बॅचलर्स आणि मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स जे आमचे बडोदाचे MS युनिव्हर्सिटी आम्ही म्हणतो तिकडनं माझं झालं आणि तो तसा प्रवास मग माझा पुढचा सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये मला जर ॲड करायचं आहे तर मला पुढे मास्टर्स नंतर मी अब्रॉडला मला रिसर्च करण्याची संधी मिळाली, तर मी तिकडे पण मला शिकायला मिळालं. मग तिकडे तुमच्याकडे कुठली डिग्री होती? तिकडे मी पुढचा जो रिसर्च केला तो मी फ्युजन म्युझिकमध्ये रिसर्च केला, कारण की मला स्कॉलरशिप मिळालेली तिकडे. ओके. तर तो वर्ल्ड वाईड वेगळ्या वेगळ्या कॉन्टिनेंटचा रिदम कसा आहे ना, काय त्याला तो अप्रोच आहे ना, फोक म्युझिक काय, कम्युनिटीज काय, याच्यावरती एक वेगळा स्टडी होता.
तो मी तिथे केला. आणि नंतर मी बरेच छोटे मोठे तिकडे कोर्सेस केले म्युझिक एज्युकेशनबद्दल, मॉड्यूल्सबद्दल, सिलेबस डिझाईन करण्याबद्दल. तर हे सगळी गोष्ट मी तिकडे शिकलो. तर नक्कीच मला असं वाटतं, असं म्हणता येईल की लहानपणापासूनच तुमच्याकडे ती कला होती जन्मतःच, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्टही त्याचमुळे निर्माण झाला असावा. तर याबाबतच मला पुढचा प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही आत्ताच सांगितलं की गुरु शिष्य परंपरा आहे ती भारतामध्ये प्राचीन कालापासून चालत आलेली आहे, आणि आपण पाहतो की संगीत क्षेत्रात ही गुरु शिष्य परंपरा काहीशी टिकून राहिलेली आहे. तर आत्ताच्या पिढीचं जे फॉर्मल एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्या तुलनेत ही जी गुरु शिष्य परंपरा आहे त्याचा काय रेलेव्हन्स आहे? खूप चांगला प्रश्न आहे. संगीत कला हे जितके पण क्षेत्र आहे, जसं मी सांगितलं की गुरूंशिवाय काही होत नाही, आणि ही गोष्ट आजच्या वेळेला सुद्धा लागू आहे. काहीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल पुढे, तर गुरूंचं सानिध्य हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि त्याचं महत्त्व आज सुद्धा आहे. किती पण आपण टेक्नॉलॉजीमध्ये आपण पुढे आलो आहे, पण जो तो मार्गदर्शन आहे, आणि गुरु फक्त तुम्हाला त्या सब्जेक्टचं मार्गदर्शन नाही करत, तो ओव्हरऑल जीवनामध्ये काय वस्तू घडतात त्याला कसं टॅकल करायचं संगीता थ्रू, कला थ्रू, ते तुम्हाला घडवतो. आणि ती आजच्या पिढीमध्ये का याच्यामध्ये फार मी तर समजतो आज वाढलं आहे ते जास्त, कारण की ज्यांना माहिती आहे की कला का संगीत कसं शिकायचं आहे, तर त्यांच्यासाठी गुरु ऑलवेज अवेलेबल आहेत, आणि ते आजसुद्धा वेळ काढून शिष्यांना तयार करतात. आणि भारतामध्ये तर आपला फार मोठा इतिहास आहे, आणि आजसुद्धा संगीतामध्ये मोठे मोठे दिग्गज गुरु जे आपल्या भारतात आहेत ते त्यांच्या बिझी स्केड्यूलमधनं पण वेळ काढून शिष्यांना तयार करतात, आणि तो महत्त्व राहणार आहे पुढच्या 100, 200, 500 वर्षापर्यंत तो राहणार आहे डेफिनेटली. अतिशय सुंदर उत्तर. आणि खरोखर गुरुशिवाय काहीच होत नाही. एक मेंटॉर, एक काउन्सिलर, एक गाईड प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात लागतो. तर सर, तबला शिकत असताना आणि तबला शिकल्यावरती तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्सेस केले, तुम्ही म्हणजे शिकवायला सुरुवात केली तबला, सगळीकडे प्रवास करण्यास सुरुवात केली. तर सन्मुख एज्युकेशन अकॅडमी किंवा सन्मुख म्युझिक अकॅडमी ही जी तुमची मुंबईला आहे, तर याची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही व्यवसायाकडे कसे वळलात? तर माझं मास्टर झालं आणि नंतर मी UK ला जेव्हा गेलो तेव्हा मला कळलं की म्युझिक हे फक्त परफॉर्मिंग आर्ट्स नाही आहे. म्युझिकमध्ये बरेच गोष्ट आहे जी आपण ॲज अ करिअर पिक करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये टॉप मोस्ट होतं की म्युझिक एज्युकेशन, कारण की मुलांना शिकवायचं का अवेअरनेस करायचा हा फार मोठा एक रिस्पॉन्सिबल जॉब आहे, आणि तो जॉब नाहीच आहे, ते एक सोसायटीला तुम्ही देतात आहे, आणि जे हॅपीनेस स्प्रेड होतं आहे तो एक वेगळा एक सॅटिस्फॅक्शन आहे. तर तिकडे गेल्यानंतर मला कळलं की शिकवायचं कसं मुलांना सिलेबस फॉर्मॅटमध्ये, मॉड्यूल फॉर्मॅटमध्ये. आणि नंतर ते करता करता मला बऱ्याच लोकांचे सजेशन्स आले की तुम्ही अप्लाय करा, तिकडे अप्लाय करा. मग मला कळू लागलं की नाही, युनिव्हर्सिटीजमध्ये, स्कूल्समध्ये, कॉलेजमध्ये तुम्ही ॲज अ करिअर त्याला तुम्ही अप्रोच होऊ शकतात. ओके. तर बरेच वर्ष मी ॲज अ टीचर मी बरेच स्कूल्समध्ये का कॉलेजेसमध्ये मी कामाला होतो म्हणजे. आणि नंतर जेव्हा मी परत इंडियात आलो तर मला फार मोठा एक प्रश्न होता की काय करायचं, कारण की मी एक वेगळा जो UK चा पार्ट सोडून आलेलो. तर इकडे आल्यानंतर मुंबईत मी माझी स्वतःची सन्मुख म्युझिक करून मी माझी कंपनी फॉर्म केली. आता याच्यामध्ये पण हे आहे की मी जो तुमचा पहिला प्रश्न होता तिकडे मला कनेक्ट करायचं आहे की जे माझे अर्ली एज होते, टाईम होता, मी वडिलांना सांगितलेलं की मला म्युझिकमध्ये जायचं आहे. तर आता ती ऑपॉर्च्युनिटी आलेली की काही करून दाखवायचं आहे. तर मी म्हणून मुंबईमध्ये कंपनी फॉर्म केली ज्याचं नाव आहे सन्मुख. आता ती सन्मुख आहे, सन्मुख नाही आहे. तर सन्मुख काय, माझ्या आई आणि वडिलांचं नाव आहे. अच्छा. संध्या आणि मुकुंदचं मी ते 3 लेटर्स घेऊन कंपनी फॉर्म केली की जेणेकरून त्यांनी मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे ह्या जीवनात म्युझिक करण्यासाठी, ती ॲज अ गिफ्ट म्हणून का ते मी कधी त्यांना हे नाही करू शकत, पण छोटंसं एक माझ्याकडनं एक हे आहे की तर त्याच्यामध्ये मी म्युझिक एज्युकेशन आहे, परफॉर्मिंग आर्ट्स आहे, हे आम्ही सगळं शिकवतो मुलांना, आणि तो अजून चालू आहे सगळं. तर मला वाटतं या उत्तरातनं तरुणाईला एक गोष्ट शिकता येईल की फक्त अकॅडमिक एज्युकेशन
किंवा तुम्ही पारंपरिक शास्त्रीय संगीतात जरी शिक्षण घेतलं असेल तर त्यानंतरची जी करिअर जर्नी आहे, तो एक जो प्रवास आहे, त्यामध्ये ही आव्हानंही येणारच आहेत आणि त्या आव्हानांना सारून त्यातनं अपॉर्च्युनिटीज काय आहे ते पाहून आपल्याला पुढे जावं लागतं. मग ते कुठलंही क्षेत्र असू दे. बिलकुल. कुठलं पण फील्ड असेल त्याच्यामध्ये त्याचे चॅलेंजेस असतातच. पण तुम्हाला जसं सांगितलं की तुम्हाला सेल्फ बिलीफ पाहिजे आणि त्याच्यामधनं रस्ते निघत जातात. तुमचं पारंपरिक जे एज्युकेशन आहे ते स्ट्रॉंग पाहिजे. मी अजून सांगतो की गुरूंकडे तुम्ही जे शिकता ते 5 वर्ष फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं बॅचलर्स का मास्टर्सचं एज्युकेशन फार इम्पॉर्टंट आहे आणि हे करताना तुम्हाला मेंटरशिप जे मिळते तुमच्या टीचर्सकडनं, गुरूंकडनं, ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की ते सगळं शिक्षणाचा भाग आहे. फारच छान. तर सर, पुढचा प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजीमुळे म्युझिक इंडस्ट्री आणि आर्टिस्टच्या परफॉर्मन्सवरती काय प्रभाव पडलाय आणि सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा यामध्ये काय रोल आहे? खूप इम्पॉर्टंट रोल आहे आणि गेल्या 10-15 वर्षामध्ये हे भारतात खूप याचं जे प्रोग्रेस झालं आहे हे खूप जास्त झालं आहे. आता आपण बघितलं की टेक्नॉलॉजी का डिजिटल फॉर्म आणि हे इतकं वाढलं की हे सगळ्याच सब्जेक्टवरती आलं आहे, पण म्युझिकमध्ये तर पुष्कळ पुढे गेलं आहे. आता हे झालं आहे असं आहे की सगळ्या इन्स्ट्रुमेंटवर टेक्नॉलॉजी का इलेक्ट्रॉनिक्सचा वापर केला जातो आणि आता त्याच्यामध्ये सुद्धा बरेच रिसर्च करून आपण एव्हरी मंथ अपग्रेड त्याच्यामध्ये येतं आहे. तर डेफिनेटली खूप फरक झाला आहे. नंबर 1 की आता त्याला शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट्स झालेत, म्हणजे पहिले ते नव्हते, तर आता त्याला शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट्स झालेत आणि ते तुम्हाला प्रॉपर तुम्हाला शिकायला मिळतं इन्स्ट्रुमेंट आणि तुमचं इलेक्ट्रॉनिक्स का टेक्नॉलॉजीचा यूज कसा करायचा. आणि त्याच्या संदर्भातच बरेच गोष्ट आहे की स्टुडिओ वर्क आहे, परफॉर्मन्सेस आहे. स्टेज परफॉर्मन्समध्ये जे पहिले लिमिटेड आपण डिव्हाइस यूज करायचो, आज कम्प्लिटली एक वेगळा फॉर्मॅट येतो. आज पूर्ण सगळं डिजिटलाइज झालं आहे. ब्ल्यूटूथवरती आपण सगळी गोष्ट ऑपरेट करतो. माइक्स आहे, कॅमेरा आहे, साऊंड इक्विपमेंट्स आहे, हे इतके ॲडव्हान्स झालेत. हे 10 वर्षामध्ये हे सगळा बदल झाला आहे, विच इज गुड. म्हणजे बऱ्यापैकी चांगला ग्रोथ आपल्याला इंडियात मिळतो. कारण की जर सांगितलं की जसं ते टेक्नॉलॉजी आली आणि जसं ते इन्स्टिट्यूट्स आले, तर त्याच्या मागे इंडस्ट्रीसुद्धा एक डेव्हलप झाली आहे. म्हणून एक व्यवसाय म्हणून पण सुद्धा आपण त्याला बघू शकतो. म्युझिक म्हणजे नुसतं इन्स्ट्रुमेंट वाजवायचं ते त्यात लिमिटेशन नाही आहे. आज त्याच्या पलीकडे गेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला हे पण प्रेक्षकांना सांगतो की साऊथमध्ये एक आर्टिस्ट आहे, त्यांनी आयपॅडवरती सॉफ्टवेअर एक क्रिएट केला आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट त्यांनी क्रिएट केलं आहे आणि त्याच्यावरती ते पूर्ण म्युझिक वाजवतात आणि तो फार सुंदर साऊंड आहे. तर हे सगळी टेक्नॉलॉजीच्यामुळे हे सगळं आता घडतं आहे आणि आय थिंक पुढच्या नेक्स्ट 10 वर्षामध्ये आपल्याला बरेच नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिसू लागतील. तर वी हॅव टू ॲक्सेप्ट, कारण की टेक्नॉलॉजीबरोबर तर चालायलाच लागणार आणि नवीन नवीन चांगले गोष्ट घडतात आहे. तर खूप म्हणजे शिकायला मिळतं याच्यामध्ये. तर मग तुम्ही असं म्हणाल की पारंपरिक शास्त्रीय संगीत शिकणं आणि त्याचबरोबर ही जी न्यू टेक्नॉलॉजी आहे त्याला सुद्धा कुठेतरी शिकणं किंवा अडॅप्ट करणं हे करिअर ग्रोथसाठी तितकंच महत्त्वाचं आहे, असंच म्हणजे तुमच्या बोलण्यातनं समजतं. बिलकुल बिलकुल. आज तुम्ही टेक्नॉलॉजीला इग्नोर नाही करू शकत. तुम्ही गिटार शिका, तबला शिका, फ्ल्यूट शिका, गाणं शिका, शास्त्रीय संगीत शिका, वेस्टर्न म्युझिक शिका, कुठलाही फॉर्म शिका. तुम्हाला टेक्नॉलॉजीचं बेसिक नॉलेज तर पाहिजेच पाहिजे. ऑपरेटिंग कसं करतात, सॉफ्टवेअर काय आहे, माइक्स कुठले यूज करतात. कारण की तुम्ही जे शिकतात तो एक रूममध्ये शिकतात, पण जेव्हा आपण परफॉर्मन्स देतो तेव्हा पब्लिक परफॉर्मन्ससाठी चांगले माईक काय आहे, चांगले केबल्स काय आहे, सॉफ्टवेअर्स काय आहे. कारण की साऊंड हा सगळ्यात मोठा भाग आहे परफॉर्मन्सचा. तर ते बेसिक नॉलेज शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे, जो मी समजतो की आज सगळे मुलं शिकतात आहे साईड बाय साईड. आणि आता इंडियामध्ये होम स्टुडिओ याचा पण एक ट्रेंड सुरू झाला आहे. बेसिक सॉफ्टवेअर आपण शिकतो, तर ते चांगलं चाललं आहे. याच्यामध्ये दुसरं मला एक ॲड करायचं आहे की आज आपण सोशल मीडिया हा खूप इम्पॉर्टंट एक फॅक्टर आहे म्युझिक ग्रोथ, प्रोग्रेस का करिअर ओरिएंटेडसाठी. तर जेव्हा आपण सोशल मीडियावरती आपण जेव्हा कॉन्टेंट टाकतो तेव्हा तुम्हाला बरेच गोष्टी शिकायला लागतात
की त्याचं साऊंड लेवल काय असायला पाहिजे, त्याची फ्रेमवर्क काय असायला पाहिजे, त्याचं ओव्हरऑल एडिटिंगचं बेसिक एडिटिंग तुम्हाला नॉलेज पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला शिकायलाच लागणार आणि शिकायला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो कॉन्टेंट आहे तो आणखीन चांगल्या रीतीने तुम्ही ऑडियन्सपर्यंत पोहोचवू शकतात. तर हे एक फार फायदेशीर ठरू शकतं. मला वाटतं आज जे तरुण प्रेक्षक ऐकत असतील हे, तर नक्कीच त्यांना फायदा होईल त्यांचा दृष्टिकोन बदलण्याचा. तर पुढचा असा प्रश्न आहे की शास्त्रीय जे संगीत आहे किंवा जी परंपरा चालत आली आहे, तबला वादन हा एक त्यातला संगीत प्रकार आहे, तर त्याचा रेलेव्हन्स कायम ठेवण्यासाठी म्हणजे कुठल्या प्रकारचे प्रयत्न हे केले गेले पाहिजे? प्रयत्न केले जातात आहे आणि केले जाईल पुढे पण. कारण की तबला हा विषय 10-20 वर्षापूर्वीचा नाही आहे. आपल्याकडे खूप मोठी त्याची हिस्ट्री आहे आणि तबल्याचं जे ग्रोथ आहे ते गेल्या 50-100 वर्षामध्ये पुष्कळ वरती गेलं आहे. कारण की पारंपरिक जे वादन आहे त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. कॉन्टेंटमध्ये इनफॅक्ट आणखीन वाढ झाली आहे, परफॉर्मन्स लेवल आणखीन इम्प्रूव्ह झालेत. पण जे तालीम आहे, पारंपरिक शिक्षण आहे ते तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे. आणखी आपल्याकडे चांगले चांगले गुरु आहे, ते इतकं चांगलं शिकवतात ते आणि ते आणखीन त्याच्यामध्ये भार देतात की ट्रेडिशनला सोडून काही गोष्ट नाही होऊ शकत. मॉडर्न तुम्ही जे काही आहे त्याच्याबरोबर तुम्ही मॅचअप करू शकतात, बट जे ट्रेडिशन आहे आपलं ते पाहिजेच पाहिजे. आणि माझं पण स्ट्रॉंग बिलीफ आहे की कुठल्या पण सब्जेक्टमध्ये कुठलं पण इन्स्ट्रुमेंट असेल त्याचं जे फॉर्मल 5 ते 10 वर्ष जे तुम्ही देतात ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते ट्रेडिशनल जपायला पाहिजे. आज जसं तुम्ही सांगितलं काय केलं जातं, तर त्याच्याबद्दल बरेच बैठकी होतात, प्रोग्राम होतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं बऱ्याच क्लासिकल म्युझिकला एक प्रोत्साहन म्हणून स्कॉलरशिप दिली जाते परफॉर्मन्स लेवलसाठी. तर ती पण ICCRची वेबसाईटवरती सगळ्यांना ते दिसू शकेल की काय त्यांना स्कॉलरशिप मिळते आणि ठराविक प्रोग्राम्स गव्हर्नमेंटकडनं होतात, तर त्याच्यामध्ये त्यांना संधी मिळते वाजवायला. तर ती एक बॅलन्स की शिक्षण आणि परफॉर्मन्स हे एक बॅलन्स मला देऊ शकतो. नक्की म्हणजे फारच छान उत्तर आहे, अप्रतिम. कारण आजच्या तरुणाईला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं हे गरजेचं आहे, तर तेव्हाच आपण आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करू शकतो. तर सर आता थोडंसं स्किल डेव्हलपमेंटबद्दल, जसं प्रत्येक करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्किल्सची गरज असते, ते डेव्हलप व्हावे लागतात ओव्हर द पिरियड ऑफ टाईम. तसंच लहानपणापासून कोणाला एखाद्या संगीत प्रकाराची आवड असेल, कीबोर्ड असू द्या, तबला असू दे किंवा आणि कुठलंही वादन असू दे, तर कुठल्या प्रकारचे स्किल सेट त्याच्याकडे असावेत किंवा त्यावर त्याने प्रयत्न करावेत, एफर्ट्स घ्यावेत असं तुम्हाला वाटतं? स्किल्स हा कुठला पण सब्जेक्टचा, करिअरचा फार इम्पॉर्टंट एक रोल आहे आणि तो अर्ली स्टेज म्हणजे जो तुमचा जे तुम्ही शिकता ते जेव्हा तुम्ही प्रारंभिक लेवलवरती शिकता ते तेव्हापासून जर तो झाला तर खूप तुम्हाला बेनिफिट मिळतो, हेल्प मिळते. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कुठलं पण वाद्य शिकता ते तो खूप पहिली गोष्ट जी तुम्हाला पाहिजे ती पेशन्स पाहिजे. ती जर नसेल तर कुठली गोष्ट तुम्ही शिकू नाही शकणार. पेशन्स आहे आणि साईड बाय साईड तुम्ही बरेच गोष्टी शिकू शकतात, जसं की टेक्नॉलॉजी काय आहे, कॉन्सर्ट्स तुम्ही अटेंड करून त्याच्याबद्दल आणखीन तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळू शकते. पण याच्यात सगळ्यात मोठं जे आहे इकडे गुरूंचं रोल फार इम्पॉर्टंट आहे. तुमचे जे मेंटोर आहे ते तुम्हाला तुमच्या सब्जेक्ट अनुसार ते सुचवू शकतात की तुम्हाला काय चांगलं ऐकायचं आहे, कुठे जायचं आहे आणि ते डेव्हलप कसं करायचं आहे, त्याचं होमवर्क काय करायचं आहे. कारण की आपण बरेचदा सांगतो कुठला पण जर की गिटार शिकायचं आहे की अरे गिटार वाजव, पण नेमका जेव्हा आपण म्हणतो गिटार वाजव का गिटार ऐक, तर फार कमी लोक सांगू शकतात की गाण्यामध्ये एक्झॅक्टली ऐकायची गोष्ट, शिकण्याची गोष्ट काय असते. तर तिकडे मेंटोरशिप फार इम्पॉर्टंट आहे आणि ते करताना तुम्हाला बरेच गोष्टी डेव्हलप होतात की तुम्हाला कळतात की जेव्हा नुसतं तुम्ही म्युझिक ऐकतात तर ते नुसतं गिटार नाही आहे, बाकीचे पण इन्स्ट्रुमेंट्स असतात. तर ती एक लिसनिंग स्किल आहे आणि नंतर तुम्ही कसा त्याचा सॉफ्टवेअरचा अभ्यास करता ते तो पण इकडे मला एक पॉईंट ॲड करायचा आहे की आज जसं मी बरेच स्टुडंट्सबरोबर मी इंटरॅक्ट करतो, तर मला हे फार स्ट्रॉंगली जाणवतं की आजचा जो स्टुडंट आहे तो तितकाच टेक सेव्ही आहे. म्हणजे मी बरेचदा जेव्हा मी सेशन्स घेतो तेव्हा ते स्वतःहूनच सगळी गोष्ट जी आहे लॉग इन कसं करायचं, का कसं त्याला एडिट करायचं का हे सगळं स्टुडंट्स ऑलरेडी त्यांना कळतं आणि ते शिकतात ते. तर हे नॉर्मली मी ट्रेंड बघतो की आजचा जो स्टुडंट आहे तो
जे टेक्नॉलॉजी आणि म्युझिक का आर्ट हँड इन हँड त्यांचं एक हे आहे. आणि याच्यामध्ये मला आणखीन एक मुद्दा हे करायचा आहे की आज मी हे पण बघतोय की पॅरेंट्सचा फार मोठा रोल आहे आजच्या पिढीला पुढे करण्यामागे. त्यांचा मोटिवेशन म्हणा, एनकरेजमेंट म्हणा. आणि आज पॅरेंट्स स्वतःहून मुलांना ॲव्हेन्यूज कसा एक्सप्लोअर करायचे ती एक फ्री हँड दिला आहे, जो पहिले थोडा नव्हता. तर ही चांगली गोष्ट घडली आहे आणि म्हणून स्टुडंट्सला स्किल डेव्हलपमेंटसाठी एक रस्ता क्लिअर झाला आहे. चांगली गोष्ट. फारच छान. तर एक प्रश्न सर तुम्हाला मी पालकांच्या दृष्टिकोनातून विचारते. आजकाल पालक बऱ्याच प्रकारचे ॲक्टिव्हिटी असतात मुलांसाठी, ते ट्राय करतात. म्हणजे वेगवेगळ्या क्लासेसना त्यांना पाठवतात. आणि मग यामध्ये कोणत्या वयामध्ये तुम्हाला वाटतं की एक कळतं आपल्याला की मुलाचा जो परफॉर्मिंग आर्ट जो आहे तो तबल्याकडे कल आहे किंवा गिटारकडे आहे किंवा कीबोर्डकडे आहे किंवा ऐकून संगीताकडे आहे, तर अप्रॉच जो आहे आई वडिलांनी या गोष्टींकडे कसा ठेवावा? हा अगेन फार मोठा आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचं रिझन ते आहे की आज जे आपण रिॲलिटी शोज बघतो टीव्हीवरती आणि बरेच लहान मुलं परफॉर्म करतात. आणि काय होतं की ते बघून बरेच पॅरेंट कम्पेअर करतात की जर तो 4 वर्षाचा मुलगा 5 वर्षाचा मुलगा तिकडे स्टेजवरती परफॉर्म करतोय तर माझा पण मुलगा आहे, मुलगी आहे, तर ते का नाही करू शकत, का कधी करतील? तर हा जो प्रश्न आहे हा 2 गोष्टीवरती डिपेंड आहे. एक तर सर्टनली म्युझिक टॅलेंट आणि काही गोष्ट आपण संगीतामध्ये आम्ही म्हणत असतो की हे मागच्या जन्मीचं सुद्धा तुम्ही घेऊन येतात. काही गोष्टी जे आपल्याला दिसाल, ज्याला आपण चाइल्ड प्रोडिजी म्हणतो, की ते ऑलरेडी त्यांच्याकडे आहे आणि ते जसं स्किल्स आहे आणि ते थोडं ते पुढे चालतं. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं आणि तुम्हाला तुमच्या मुलाला मुलीला म्युझिकमध्ये बघायचं आहे की तो शिकू शकेल का नाही, का ते शिकू शकेल का नाही, तर एक साधारण 5, 6, 7 हे जे एज ग्रुप आहे ते टेस्टिंग एज ग्रुप आहे. आणि याच्यामध्ये अगेन जे गुरु आहे ते तुम्हाला सांगू शकतात की हा तबल्याकडे जाईल का, हा गाण्याकडे जाईल का, हा डान्समध्ये आहे का, हे ते. तर ते पहिले जे 2-3 वर्ष आहे ते त्याच्यामध्ये जरा कळू लागतं की मुलाला तबला आवडतो, रिदम आवडतो, मेलोडी आवडती का, तुम्हाला गाण्याचा आवडतं. आणि त्याच्यामध्ये करत जेव्हा मुलगा 10 वर्षाचा होतो तेव्हा क्लॅरिटी येते, भरपूर येते. कारण की त्याच्यामध्ये 2-4 परीक्षा सुद्धा झाल्या असतात मुलांच्या. आणि ॲज अ गुरु और ॲज अ पॅरेंट तुम्हाला कळू लागतं की हा याच्यामध्ये स्टेबिलिटी आहे का नाही, हा सब्जेक्टमध्ये याला इंटरेस्ट आहे का नाही. कारण की आज काय आहे की आज सोशल मीडियाचा जे जमाना आहे त्याच्यामध्ये ना खूप इम्पेशंट पॅरेंट्स आणि मुलं झालेले आहेत की स्थिरता ही फार मोठी चॅलेंज आहे. सगळी गोष्ट फास्ट पाहिजे. तर एक ही गोष्ट आहे की बाय द जो 5 years to 10 years हा एक जो एज फ्रेम आहे याच्यामध्ये बरीच गोष्टी तुम्हाला कळू जाते. तर मला वाटतं पालकांनी मुलांना एक संधी देणं आवश्यक आहे अशा प्रकारच्या क्लासेसना पाठवून. दुसरी गोष्ट मला असं जाणवलं की तुम्ही म्हणालात की पेशन्स हे फार इम्पॉर्टंट आहे आणि ते पालकांनाही लागू पडतं. कारण एखाद्या मुलाला जर तबला वाजवायचा असेल किंवा कीबोर्ड वाजवायचा असेल तर कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा काळ जसं तुम्ही म्हणालात हा गेला पाहिजे. आणि तितकं पेशन्स त्यावेळी मुलांमध्ये आणि पालकांमध्ये तर दोघांकडनंही अपेक्षित आहे. कारण आज 1 महिना शिक्षण घेतलं आणि लगेच तो जाऊन सिंग करेल, म्हणजे गाणं गाईल स्टेजवर जाऊन, तर हे अपेक्षित करून मुलांना फोर्स करू नये. तर असं एक मला बिलकुल याच्यामध्ये एक थोडा ह्युमर पण आहे. मला बरेचदा फोन येतो की माझा मुलगा आहे आणि त्याला शिकायचं आहे, तर तो किती दिवसात का किती महिन्यामध्ये पब्लिक परफॉर्मन्स देऊ शकेल. तर मी त्यांना गमतीमध्ये ते सांगतो की कदाचित 2-3 जण घ्यायला लागतील तुम्हाला, आणि ते फोन ठेवून देतात. कारण की कसं आहे की जेव्हा तुम्ही स्टार्ट करतात आणि जेव्हा तुम्ही कुठल्या लेवलवरती येतात त्याला वेळ लागतो. याच्यामध्ये बिलकुल मी सगळ्यांना सांगू इच्छितो, पॅरेंट्सला सुद्धा आणि स्टुडंट्सला, बिलकुल घाई करू नका. तुम्ही कमीत कमी 5 वर्ष तुम्ही त्या सब्जेक्टला द्या, गुरूंकडे तालीम घ्या, त्यांचं मार्गदर्शन सगळ्या बाबतीत तुम्ही मिळवा आणि नंतर पुढचा विचार करा. 5 वर्षापर्यंत तुम्ही काहीच बघू नका, कारण की तो वय शिकण्यासाठी आणि पूर्ण फोकस तुमचं शिक्षणामध्ये पाहिजे. आणि नंतर डेफिनेटली वस्तू म्हणजे पुढचं घडत जाईल, तुम्हाला कळणार सुद्धा नाही.
पण एज्युकेशनला म्हणजे प्रारंभिक तुम्ही जे गुरूंकडे तालीम आहे त्याला इम्पॉर्टन्स द्या. मला वाटतं पालकांसाठी हे आय ओपनर आन्सर आहे, कारण हा ॲटिट्यूड ठेवणं मुलांसाठी त्यांच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे. तर आता एक सर शेवटचा प्रश्न, की आजची जी तरुणाई आहे ती ज्याला म्हणतात ना की फार कमी वेळामध्ये जास्त ग्रोथ किंवा जास्त सक्सेस, तर याकडे वळणारी आहे. आणि म्हणून तुम्ही बघाल की यूट्यूबर आहेत किंवा बरेचसे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत, तर जरा गाणं गाता आलं की लोक तिथे जातात आणि प्रेझेंट करतात, आणि मग त्याच्यामध्ये जर सक्सेस मिळालं नाही तर ते सोडूनही देतात. तर हा जो एक ॲटिट्यूड आजच्या तरुणाईमध्ये जो डेव्हलप झालेला आहे, की लाँग टर्म कमिटमेंट जी आहे कुठल्याही सब्जेक्टमध्ये ती थोडीशी कमी आहे, तर याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल? आणि एकूणच तुम्ही संगीत क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्यांना कुठला करिअर मंत्र द्याल? मंत्र मी द्यायला फार अजून इतका मोठा नाही आहे, पण थोडंसं जे अनुभव आहे, कारण की मला तबल्याच्या माध्यमातून बरेच कंट्रीज, बरेच लोकांशी मला संवाद करायचा, चर्चा करायची मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. बरोबर. तर हा ॲज ॲडवाईस तर मी देत नाही, एक शेअर करतोय. तर याच्यामध्ये असं आहे की तुमच्या अनुभवाचे बोल सांगा. तर कारण की काय की म्युझिक हा प्रोग्रेसिव्ह सब्जेक्ट आहे. तर 20 वर्षा अगोदर जे नव्हतं ते आज आहे, आज जे नाही ते 20 वर्षानंतर असेल. तर तो मी सब्जेक्टवरती सांगू नाही शकत की हे असंच आहे. तर इतकंच मी सांगू शकतो की तुम्ही स्वतःवरती बिलीफ ठेवा आणि म्हणजे तुम्ही मेक शुअर करा की तुम्हाला त्याच्यामध्ये 100% न देता 500% तुम्ही देऊ शकाल. आवडीने द्या, प्रेमाने द्या, कारण की तेच तुम्हाला सगळं मिळून देईल. कोणाशी तुमची ग्रोथ कम्पेअर करू नका. हे फार मोठा आज प्रॉब्लेम आहे, कारण की लोक लगेच डिप्रेशनमध्ये जातात आणि तुलना ही सगळ्या गोष्टीला मागे तुम्हाला ठेवू शकते. तर सेल्फ बिलीफ, तुम्हाला स्वतःवरती तुम्हाला विश्वास पाहिजे आणि कुठल्या पण गोष्टीवरती तुम्हाला पॉझिटिव्हली तुम्हाला विचार करता यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअलिटीचं तुम्हाला एक थोडीशी ओढ पाहिजे, कारण की मी समजतो की अध्यात्म हे फार गरजेचं आहे कुठल्या पण प्रवासाला तुम्हाला सरळ पार पाडायला. तर हे 2 गोष्टी मी सगळ्यांना ॲडवाईस करेल, म्हणजे शेअर करतो की बिलीव्ह युअर सेल्फ आणि तुम्ही देवावरती, आईवडिलांवरती विश्वास ठेवा. ते जे सांगतात ते पण करा आणि बस बाकी सगळी गोष्ट होत जाईल. तर सेल्फ बिलीफ, कन्सिस्टन्सी हीच एक की आहे. फारच सुंदर उत्तर सर. तर मी आजचे मान्यवर श्री अल्पेश मोहारीरजी यांचे मनापासून आभार प्रकट करते. आमच्या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी ते खास मुंबईहून वेळात वेळ काढून आज इथे आले आणि आपला जीवन प्रवास त्यांनी उलगडून दाखवला. हा जीवन प्रवास फारच सुखद आणि माहितीपूर्ण आमच्या प्रेक्षकांना नक्कीच वाटला असेल, म्हणून तुमचे विशेष आभार. तर सुसंवाद करिअरचा हे आमचं चर्चासत्र आजचं तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा आणि यासारख्याच नंतरच्या चर्चासत्रांसाठी आमच्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. नमस्कार.